आपल्याला माहित आहे का? जगात फक्त 3,302 ते 3,332 लोक अब्जाधीश आहेत, म्हणजे बिलियनियर आहेत. आणि त्यानंतर 68.9 करोड लोक जे गरीब आणि मिडल क्लास आहेत, मध्यमवर्गीय आहेत. तर असे का? एवढा मोठा डिफरंट का आहे? तर आपण आपला जो रिकामा टाईम आहे, तो वाया घालवतो. तर आज आपल्याला त्या रिकाम्या टाईममध्ये 4-5 गोष्टी अशा शिकायच्या आहेत, जेणे तुमचं जे जीवन आहे ते नक्कीच बदल त्याच्यामध्ये होईल. तर तर हे जे लोक आहेत, जे बिलियनर असतात, ते त्यांच्या रिकामा जो टाईम आहे, म्हणजे जो फ्री टाईम आहे, त्यामध्ये काय करतात ते आपण पाहू. आणि आपल्याला बी रोज आपला जो रिकामा टाईम आहे, त्यामध्ये काय करायला पाहिजे ते आज आपण शिकणार आहोत. रिकाम्या टायमिंगमध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, आपलं जे आरोग्य आहे, म्हणजे आपलं जे हेल्थ आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला व्यायाम करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 30 ते 40 मिनिटे आपल्या शरीरासाठी द्यायचे आहेत. आपलं व्यायाम करायचा आहे. जेणेकरून आपलं शरीर तंदुरुस्त राहील व ते आपल्याला आयुष्यभर सपोर्ट करीन. म्हणजे आपल्याला आपण निरोगी राहू, आयुष्यभर निरोगी राहू. आहारात विषयी माहिती घ्या तुम्ही. आहार कोणत्या घेतल्यावर आपल्या शरीराला चांगलं आहे. त्यानंतर कुठलं गोष्ट फळे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला काय घटक मिळतात ते आपण या रिकाम्या टाईममध्ये पाहायला पाहिजे. त्यानंतर नवीन स्किल शिका. नवीन काहीतरी स्किल शिका. ज्यामध्ये तुम्ही तुमची अदर इन्कम कशी वाढवता येईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यानंतर पैशाबद्दल शिका. म्हणजे फायनान्शियल एज्युकेशन तुम्ही घ्या. पैशाचं काम कसं चालतं, पैसा कोणत्या गोष्टीत वाढतो, पैशाचं काय नेमकं गणित काय चालतं, मोठे लोक पैशाविषयी कसं वागतात हे तुम्ही शिकून घ्या. त्यानंतर फ्री टायमिंगमध्ये तुम्ही ग्राफिक डिझायनिंग शिका, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग शिका. या नवीन-नवीन जे स्किल आहे ते तुम्ही शिकल्या पाहिजे. जेणेकरून ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की कामाला येतील. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो फ्री टाईममध्ये आपल्याला पुस्तके वाचायची आहे. म्हणजे रीड द बुक. फ्री टाईममध्ये आपल्याला बुक वाचायची म्हणजे आपल्याला पुस्तक वाचायचं आहे. पुस्तक हा जो आहे ना, तो आपला मित्रच झाला पाहिजे. कारण पुस्तकाचं ज्ञान इतकं आहे. पुस्तकामध्ये मोठमोठ्या व्यक्तींनी एवढं लिहून ठेवलंय, त्यांचे अनुभव आपल्याला डायरेक्ट त्यांनी कमीत कमी 2 ते 3 दिवसात आपल्याला एक पुस्तक वाचता होतं. त्यांनी त्यांच्या जिंदगीचा पूर्ण सारांश त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. तर ते तुम्हाला पुस्तक वाचा. पुस्तक आपल्याला मित्र करायचा आहे, एकदम जवळचा मित्र करायचा आहे. पुस्तक वाचल्याने काय होते, तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, म्हणजे आपलं ज्ञान वाढतं. त्यानंतर मोठमोठाल्या व्यक्ती सुद्धा पुस्तक वाचतात. ते रीड करतात. त्यांना तेवढा टाईम नसतो. समज एखाद्या व्यक्ती महान झाले, त्यांनी ते रायटिंग केलेली म्हणजे लिहून ठेवलेलं असतं. त्यांचे अनुभव काय आहेत? त्यांना बिझनेसमध्ये कसा अनुभव आला? त्यांनी कसं स्ट्रगल केलं? कुठली गोष्ट केल्यावर कुठलं काय होतं? हे पुस्तकात पूर्ण तंतोतंत लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांचे जे आपण एखाद्या गोष्टीचं म्हणत नाही का समरी, एखादी गोष्ट झाली आणि आता समज काही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात समरी असते. त्याप्रमाणे पुस्तक हे मोठाल्या व्यक्तीच्या आयुष्यातली एक समरी असते. तर ते आपल्याला डायरेक्ट त्याचा अनुभव भेटतो. तर तुम्ही पुस्तके वाचा. ही एक तुम्ही कला शिकून घ्या. तुम्हाला फ्री टाईम जेव्हा भेटेल तेव्हा पुस्तके वाचा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे पुस्तके वाचणे. त्यानंतर तुम्ही काय करा, आता 5वी जी 4थी गोष्ट आहे ती एक आपल्याला महत्त्वाची आहे. सध्याच्या काळामध्ये आपल्याला आता एक YouTube चॅनल चालू करा. तुम्ही आता पहिले लोक कसे म्हणत होते, की मी ह्या जागेवर जर प्लॉट घेतला असता, तर आज माझा तो फायदा झाला असता. आपले आजोबा म्हणतात, "मला इथं प्लॉट घ्यायचा होता. घेतला असता तर आज किती पैसे झाले असते." पण एक दिवस असा येणार आहे, की तुमचं YouTube चॅनल तुम्ही नसाल तर तुमचे नातवंड, तुमची मुलं म्हणतील, "तुम्ही YouTube चॅनल एवढी म्हणजे हे असताना तुम्ही YouTube चॅनल काय नाही केलं." हे ध्यानात राहू द्या तुम्ही. मी जे म्हणतोय, की YouTube चॅनलला पुढे चालून इतका स्कोप येणार आहे. कारण इथे तुमचं YouTube चॅनलमध्ये तुम्ही नाही जरी तुम्हाला पैसे आले, तुमची स्किल वाढन, तुमचं ज्ञान वाढन, बोलण्याचं ज्ञान वाढन. तुम्हाला कसं समज तुमची कम्युनिकेशन चांगली होईल. काहीतरी गोष्ट तुम्ही नवीन शिका. शिकल्याशिवाय काही पर्याय नाही. YouTube व्हिडिओ बनवा. त्यानंतर YouTubeवरून अर्निंग करता. आता काही-काही लोकं खूप पैसा याच्यावरून कमवत आहेत. तर तुम्ही नक्की कमवता. त्यानंतर नाही काही झालं तर तुमचं संभाषण तरी सुधरेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो फ्री टाईम आहे, जो रिकामा टाईम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रीलच्या वगैरे बिनकामी गोष्टी न पाहता
असं काहीतरी नवीन शिका. ज्या आता आपण 4 गोष्टी पाहिलेल्या आहेत, ते तुम्हाला पुन्हा त्याचा एकदा रिपीट करतो. त्यामध्ये आरोग्य आहे, त्यानंतर त्याच्यात नवीन स्किल आहे, त्यानंतर पुस्तके वाचा, त्यानंतर चौथं YouTube चॅनल खोला. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ज्ञानात भर पाडून तुमच्या आयुष्यात तुमची प्रगती करून घ्या आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशी माहिती काढण्यासाठी खूप वेळ लागतो. आता हे जो माझा स्टडी केले याला मला 1 दिवस गेलेला आहे. तर अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.